डोक्याला शॉट सर्किट. तर कसं काय मंडळी, नमस्ते. तुमचं नमस्ते. स्वागत आहे Thank you, आपल्या thank you. चॅनल डोक्याला शॉर्ट सर्किटमध्ये. थँक्यू. तुम्ही आमचे पहिले मान्यवर आहेत, त्याकरता तुमचे मी मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. पाय पडून घेतो तुमचे. अरे बस, माझा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. थँक्यू. अशीच कृपा बांधू राहू दे आणि तुमचे 2 महिन्यात 4 लग्न होऊ दे, हीच माझी प्रार्थना तुमच्या. अरे एवढे नको. भूलचूक माफ करा. Yeah. तर हे आहे आपला न्यू चॅनल, ज्याचं नाव आहे डोक्याला शॉट. चिन्मय बोरे जे आहेत स्टँडअप कॉमेडियन, हे तुम्हाला आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये एंटरटेन करायला आले आहेत. तर कृपया करून पूर्ण पॉडकास्ट बघावे, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त आनंद होणार. तर सुरू करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे डोक्याला शॉर्ट सर्किटमध्ये, जिथे प्रश्न खूप असतात, उत्तर नसतात आणि मेंदू रोज रिझाईन करतो. काय म्हणतात तुम्ही, असं आहे का? मेंदू रोज रिझाईन करतो. अरे बापरे, काय म्हणायचं. हो, आणि हा पॉडकास्ट तुम्ही जसं म्हटलंय, मला असं वाटतंय की म्हणजे हे ऐकून लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे बापरे, म्हणजे आमच्या आयुष्यात एवढे पण प्रॉब्लेम नाही आहेत, आमचं आयुष्य यांच्यापेक्षा तरी थोडं सुखी आहे. हेच मात्र मला आपल्या व्ह्युअर्सला पटवून द्यायचं आहे. गुडी असं नको. सुशांत 2 महिन्यात 4 लग्न होऊ दे. हो, पॉडकास्ट स्पॉन्सर्ड आहे. पहिले स्पॉन्सर आहेत अनपेड बिल्स, अनफुलफिलमेंट ड्रीम्स आणि इंडियन पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स त्यांच्या पोरांकडून. आणि हो, मी एक गोष्ट काय म्हणतात नोट डाऊन असा पॉइंट करू इच्छितो. आणि जर तुम्ही डिप्रेशन मध्ये काय म्हणतात ऐकत असाल तर काळजी नका करू. आपण सर्व एक ग्रुप डिस्कशन करू, कारण आम्हीही डिप्रेशनच आहोत. हेच आहे. तर आय गेस आपण आपल्या पहिल्या टॉपिक कडे वळूया. चल, आता हे असणार काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आणि मी त्या रिलेटेड तुमच्याकडून उत्तर अपेक्षित करतो, जे आपल्या व्ह्युअर्सला पटणार. ओके. सो पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. लहानपणी वाटायचे, मोठे झाले की फ्रीडम मिळाले, ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? बघा, कसं आहे ना, फ्रीडम म्हणजे ना EMI असतं. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, EMI कसं कधी संपत नाही, तसं फ्रीडम आपल्याला कधी मिळत नाही. आपण त्याची आशा मागतो, पण आपल्याला दरवेळी निराशा मिळते. हेच तुम्हाला सांगायचं आहे का? हो, म्हणजे बघा ना, आपण आपल्याला म्हणतात की 10वी झाली तर फ्रीडम, 12वी झाली तर फ्रीडम, डिग्री झाली तर फ्रीडम, जॉब मिळाला की फ्रीडम. पण फ्रीडमच्या नावावर आपल्याला मिळते काय? फक्त रिस्पॉन्सिबिलिटी. अजून घेऊन बसलाय, तुम्ही पण घेतली असता. बरोबर. बायको ते बाजूला, रिस्पॉन्सिबिलिटी बनते पहिली बायको, जिच्याशी गोष्ट वयाच्या 20व्या वर्षी लग्न करतात. ती आहे रिस्पॉन्सिबिलिटी. करेक्ट. आणि अजून एक मी याच्यामध्ये ऍड करू इच्छितो. तर आपण पहिले टॉपिक घेतला EMI. तर आपण रिस्पॉन्सिबिलिटी एवढे असतात आपल्याला की इव्हेंच्युअली आपल्याला थेरपी घ्यायला लागते, आणि ती थेरपीचे बिल पे करायला आपल्याला EMI करायला लागते. तर ही सायकल होते EMI, डोक्याची. चला, आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. बरोबर. आणि असं म्हणायचे की आणि सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे हे सगळे केलास तर तुम्ही हॅप्पी राहतील. तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे? हॅप्पीचं माहित नाही, डिप्रेशन गॅरंटीड आहे. फ्री गिफ्ट नाही, ते हे आहे, म्हणजे ते फ्री गिफ्ट म्हणजे कसं आहे, कंपल्सरी पॅकेज सोबत इन्क्लुडेड आहे. जसा इन्शुरन्स मध्ये थर्ड पार्टी मिळतो तसा. त्याच्यामध्ये कसे आपल्याला तरी इन्शुरन्स मध्ये कधी ऑप्शन मिळतात हे सिलेक्ट नाही. रिस्पॉन्सिबिलिटी सोबत डिप्रेशन तुम्हाला असा मागोमाग येतो, प्लस शेपूट सारखा तसं आहे हे. आणि अजून एक मी याच्यामध्ये ऍड करू इच्छितो
की आपलं काय म्हणतात त्याला की आपण हे करतात काय थेरपिस्ट कडे जातो, पण कधी कधी मला असं वाटतं थेरपिस्ट पण सुद्धा डिप्रेशन मध्ये तो पण त्याचा रिंग करणार भरतो. तेच आहे तर इव्हेंच्युअली सायकल कुठे संपते, EMI जी तुमची जी तुमची शाबास. उत्तर तर बरोबर मिळाले, ज्यांचे उत्तर आता सर्वांच्या लाईफची. बोलता बोलता मी एक सांगू इच्छितो, पेरू हा खूप चांगला फळ आहे, आपण खायला पाहिजे. पेरूचे बेनिफिट काय मात्र असतात? तो गोड असतो. गोड असतो. मी पण एक खातो मग. बिंदास खातो. माझंच आहे पेरू. मी तुम्हाला सांगितलं पेरू खावा, तुम्ही मला सांगितलं माझा पेरू खावा. तुमचा पेरू खायला तर तुमच्याकडे काय राहणार? झाड पेरूचा. पेरू वापस होगेगा, तुम वापस आएगा. ओके, चला आता आपण बघूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. ओके. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years? मग तुमचं काय वाटतं लोकांनी त्याबद्दल कसा विचार केला पाहिजे, कशा प्रकारे उत्तर दिला पाहिजे? खरं बोलू की तुम्हाला थोडं असं हे पाहिजे, काय म्हणतात, नाही मला रिअल लाईफ मध्ये चित्र पाहिजे. हा, मग जर 5 years ची गोष्ट गेली डिप्रेशनच्या बाहेर, लाईफ आहे, त्याच्यावर ही एक वेगळा टॉपिक बनू शकतो. नाही, आपण सध्या तुमचा टॉपिक फिरून आपण आणू. when do you see yourself in next 5 years? करंटली मला असं वाटतंय की मला आता 5 मिनिटात जरा टॉयलेटला जायची गरज लागणार आहे, कारण एवढा टेन्शनदायक क्वेश्चन होता का? हा, त्याच्या उत्तर मी असं अपेक्षित करतो जे जीवनावरती आधारित आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एवढं प्रेशर बनलं. हा, तर जीवनावरचं मी तुम्हाला एक सोपा उत्तर देणं इच्छितो. पोट साफ राहायला पाहिजे, तर मी थोडं जरा पोट साफ करून जातो तुम्हाला. आपण मंडळी येऊया, मला आली जरा मी हातलो. कसं वाटतं मग आता, बरं वाटतं का थोडं? नाही म्हणजे जीवनाचं खरं सुख म्हणजे मनसुक्त शी. मला पण कधी कधी पोट साफ झालं ना तर मन जाम खुश राहतो, म्हणजे असा हृदयातून वाटतो की आज माझा पोट हलका झाला. नाही, मी सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी अशी मनसोक्त चांगली 1 किलो एवढी शी होती, तुम्ही संतुष्ट राहता. ही गोष्ट खरी आहे. खरी म्हणजे असं वाटतं की माझ्या शरीरातला काहीतरी बर्डन बाहेर पडला आणि मी आज मोकळा झालाय. मी 10 वडेपाव खाऊ शकतो, एवढा माझा स्टॅमिना वाटतो. तेच नाही, पण कधी कधी जर तुम्ही तेच 10 वडेपाव सोबत जर 10 मिरच्या खाल्ल्या, आता भूक लागली मला पण. नाही पण तेच 10 वडापाव सोबत जर तुम्ही कधी 10 मिरच्या खाल्ल्या, तर मग ती शी तुम्हाला रात्रपर्यंत आठवते. ते नका करू मंडळी, व्ह्यूअर्स. तुम्ही 10 वडेपाव खा, पण मिरच्या एकच. पण मिरची त्याच्यासोबत 1, 2, 3 जास्तीत जास्त खा, पण तिखटवाली नाही. हा, ती तळलेली असते ती मस्त. हा, तीच. बस मी काय म्हणतो, आपण मी पेरू खातोय. तुम्ही तर लाईफला खूप सिरियसली घेतलाय, तुम्ही एवढे हेल्दी फूड. आता मला भूक लागली, मी एक खातो. तर आपला प्रश्न होता, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 years? बघा, पुढच्या 5 वर्षामध्ये आता एका बाबा बोलून गेला, तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल, 2026 में दुनिया खतम आहे. मला 5 मिनिटाचा माहित नाही, आता 5 मिनिटामध्ये मला शी येऊन गेलेली. 5 वर्षामध्ये मला किती शी, तुम्ही विचार नाही करू शकत. पण शीला सोडून पण काय दुनिया असू शकते की नाही सर? 1 मिनिट, तुम्ही मला सांगा, तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी होतो? जेव्हा माझा भरपूर पोट साफ होतो. करेक्ट. आणि तो कधी होतो? तो होतो शी करून आला. मग इव्हेंच्युअली आपण कसला विचार केला पाहिजे? शी कशी होणार. मग नेक्स्ट 5 years मध्ये तुम्ही शी कशी होणार ह्याच्यावर रिसर्च करणार आहेत की आता फॉर्म्युलाच इन्व्हेंट करणार आहेत? नाही, मी याच्यावरती ना गहन चर्चा करणार आहे की लोकांनी मनसोक्त, म्हणजे लोकांना असं वाटतं की दिवसातून एकदा शी. नाही, तुम्हाला जेवढी येते तेवढी शी करा, तुमचा पोट साफ होईल, तुमचा मन साफ राहील. हे तुम्ही माझं कोट लिहून घ्या, पोट साफ तर मन साफ, शी करा.
बाय चिन्ह. आता हा टॉपिक थोडा आपल्याला वाटते जास्तच लांबला गेलाय, लोक पण शी करून आले असतील, अजून थोडा लांबवला तर मला जावं लागणार. त्याकरता आपण वेगळा विषय करू, पुढच्या विषय करू. ओके चला. तर आणखी एक प्रश्न आहे. बॉस म्हणतो वी आर फॅमिली, बरोबर? बॉस दरवेळी बोलतो बरोबर की हॅलो फ्रेंड्स, वी आर अ फॅमिली, नॉट फ्रेंड्स, सो वी शुड बी ऑल टुगेदर, डू दिस वर्क ॲज अ फॅमिली. बरोबर. ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? टॉक्सिक फॅमिली आहे ही. गोष्ट अगदी खरी आहे. नाही, मी तुम्हाला ते सांगतो, ही फॅमिली, हा रिलेशनशिपच टॉक्सिक आहे. बॉस आणि कलिगचा. बॉसला वाटतं मी त्याची बायको आहे. कधी पण मारतो तुम्हाला? नाही नाही, आता मारू नाही शकत, पहिले मारायचा. सुधारला बॉस. आता रिश्ते, आता पोलीस येतात ना. हो, त्यामुळे. पण नाही, पण कसं आहे ना, जिथपर्यंत तुम्ही ओव्हर टाइम करणार तिथपर्यंत तुम्हाला असं वाटतं की हा ओव्हर टाइम केलं तर सॅलरी, ओव्हर टाइम केलं तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट मिळेल, शाबास, तुम्ही मेरे शेअर पुत्र. तुम्ही मेरे शेअर पुत्र. आणि त्याच्यामध्येही तुम्हाला बॉस 4 वेळा म्हणते हा हे चांगले, हे खायचं, याच्यात फायबर असतात आणि शी चांगली होते. पण बॉस बोलतो नाही खायचा. बॉसला शी होत नाही, त्यामुळे त्याला झालं कॉन्स्टिपेशन. ओके. तर म्हणून जर तुम्हाला तुमच्या बॉसला हॅपी ठेवायचं तर तुम्ही ना त्याला असं डायटरी फायबर असं हे द्या की त्याची पोट साफ होईल, त्याला शी चांगली होईल आणि तो खुश राहील. तर बॉसला पण हॅपी ठेवायचा एकच काय म्हणतात उपाय आहे, झंडू बाम. नाही नाही, कायम चूर्ण. कायम चूर्ण, एक चूर्ण खाओ, बार बार जाओ, पेट साफ करके आओ. हा, लाखों में एक कायम चूर्ण. आज पिया सिगरेट का काटा. बरोबर. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. बस काय विचारा. आता तुम्ही माझ्याहून जरा मोठे आहात, तुमचं ऑलमोस्ट आता ते काय म्हणतात, तुम्ही एखाद्या लग्नाच्या वयाच्या ह्याच्यामध्ये आले. तर आता मी तर छोटा आहे, माझं अजून ते वय नाही आहे, हे नाही. तर मी तुम्हाला विचारू इच्छितो, लग्नाबद्दल तुमचं काय विचार आहे? लग्नाबद्दल माझा विचार, तुम्ही खूप गहन विचारात गेलेत. एवढं तुम्हाला विचारात जाताना मी कधी बघितलं नाहीये. तर तुम्ही काय सांगू इच्छिता लग्नाबद्दल? असा प्रश्न विचारला तुम्ही काय सांगू? ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे. काय म्हणतात हे माझ्या घरातल्यांना पण माहित नाही. जेव्हा मी ग्रॅज्युएशन झाला माझा, बरोबर, मी माझा पहिला बिझनेस स्टार्ट केला. अच्छा, ठीक आहे. त्या टायमाला माझे 1 लग्न झाले. अच्छा. त्यानंतर मी विचार केला की आता मी मास्टर्सला बाहेर जातो. त्या टायमाला माझे 2रे लग्न झाले. खावा तुम्हाला ऐकून सरमा बसणार आहे. अक्षरशः मला कळत नव्हता की मी आहे की मी बायकोची जिंदगी जगत आहे की मी दुसरा कोण माझी जिंदगी चालवत आहे. मला कळतच नव्हतं. पण तुमची बायको कोण? टेन्शन, डिप्रेशन, स्ट्रेस तर माझी सौतन बाबा, तिने सोडला, अजून सोडला नाही. तर मग तुमची सर्वात लाडकी बायको आहे असं? लाडकी म्हणजे जिवलग जीवाची माझी स्ट्रेस बाई. जिवलग जीवाची माझी स्ट्रेस बायको, माझी जिवलग जीवाची. असं हे यांनी कोट ठेवला पाहिजे. तुम्ही मला असा प्रश्न विचारला, माझ्या डोक्याचा घोटाळा झाला रे. शांत. तर यावरती आपण म्हणू शकतो की या प्रश्नाने तुमचा डोक्याचा शॉर्ट सर्किट झालेला आहे. अक्षरशः. मग एवढा सर्व असताना काय लग्न करायचं सांगा तुम्ही? मला लग्न करून काय मिळणार? डबल स्ट्रेस, डबल डिप्रेशन. मग जिंदगी जगायची का खावायची का पिवायची, काय करायचं काय? म्हणून मी म्हणतो, जगातलं सर्वात चांगलं जर काही सुख आहे तर ते आहे शी करणं. मन सोक्त शी करणं. त्याच्यासाठी तुम्ही खा, पेरू खा, तुम्ही डायटरी फायबरवाली मिलेट्स खा, पण तुम्ही शी करा. अंबानी एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा करा, 5 वेळा करा, पण शी करा. अंबानी फॅमिली सुद्धा बोललाय. अनिल अंबानी सर जे आहेत त्यांचे शेड्यूल एवढा बिझी असतो
त्यांना काही करता येत नाही बरोबर. फुल टाइम मध्ये, पण ते टॉयलेटमध्ये 30 मिनिट घालवतात, तिकडे ते बातम्या ऐकतात, न्यूजपेपर वाचतात, दाढी करतात, करेक्ट. सर्व मध्ये 30 मिनिटं त्याच्या लाईफची सगळ्यात जर- बेस्ट टाइम आहे. जर तेच म्हणतो भारतातला एक टाइमचा सर्वात काय म्हणतात किंवा एखाद्या एशियाचा सर्वात रिचेस्ट माणूस किंवा काय म्हणतात काय म्हणतात त्याला? धनलक्ष्मी नाही, तिथे बँक होती. बघा, धनवंत माणूस, धनवंत. हा अक्षरशः सर्वात पैसे. अमीर माणूस जर आपण म्हटलं, सर्वात जास्त पैसा ज्याच्याकडे आहे, जर तो त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या एका दिवसामधले जर तो 30 मिनिटं टॉयलेटमध्ये तो काढू शकतो, तर तुम्ही तर त्याच्याहून जास्त देऊच शकतात. तुम्हाला तर तेवढं काम पण, तर शी करा. येस. तर सर आता आपण घेऊया रॅपिड फायर क्वेश्चन. ओके, मी त्याच्यासाठी आधी एक पेरू खातो. एक्सपेक्टेशन ठेवले म्हणजे चूक केली का? एक मिनिट, हे तर रॅपिड फायर आहे. परत विचार एकदा. विसरून गेला मी पेरू खाता खाता. एक्सपेक्टेशन ठेवले चुकी केली का? तर एक्सपेक्टेशन तुम्ही पैशाकडून ठेवले पाहिजे की प्रेम कडून? तुम्ही पैशाकडून ठेवले पाहिजे, कारण तुम्ही पैशाकडून एक्सपेक्टेशन ठेवेल तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाची EMI भरू शकणार. हा, लॉजिकल सर. व्हेरी टॅलेंट. कदर आहे तुमच्या टॅलेंटची. पाय लागू. नाही, माझे साप आहेत. नाही, पाय लागू. अच्छा अच्छा, ओके, सॉरी. तुम्हाला काय लागू पायाला? नाही, मी आता टॉयलेटला जाऊन आलो तर मला वाटलं तुम्ही मला नाही, नाही नाही, असं असं नाही. साप आहेत. वन थिंग यू वुड टेल टू युअर यंगर सेल्फ. म्हणजे जेव्हा तुम्ही छोटे होते त्या टायमाला तुम्ही आता तुमचं काय सजेशन देणार? मी एकच सजेशन देणार. तेव्हा खूप स्ट्रेस असायचा आम्हाला, अभ्यासाचा असायचा. तेव्हा म्हणजे इंजिनिअरिंग वगैरेचा स्ट्रेस असायचा. तर मी एकच म्हणू इच्छितो माझ्या यंगर सेल्फला, तू जास्त टाइम शी केली पाहिजे होती आणि लाईफमध्ये इंजिनिअरिंग नाही केली पाहिजे होती. ते तर नाहीच केली पाहिजे होती, कारण इंजिनिअरिंगमुळे मला कॉन्स्टिपेशन झालं. आता बी आहे बीबी. हा हा, वा. बस बस काय भरोसा आहे आपे है बघ. नाही तर तुम्हाला वाटत मी सुपारी? नाही 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 बाबा, पेरूची खातो. पेरूची बी आम्ही त्याने शी चांगली होती. तुम्ही ना कधी मका खा, फील होतं. पेरू खा, फील नाही होत. बरोबर. फीलचा अर्थ तुम्हाला कळत असेल. पण आपण टॉपिक वरून नको भटकटूया. पण मी हेच सांगेन माझ्या यंगर सेल्फला की तू हे असताना स्ट्रेस कमी घ्यायला पाहिजे होता, थोडा फायबर खायला पाहिजे होता, शी गेली पाहिजे होती, पोट साफ झाला असता, मन साफ राहिला असता, तू खुश राहिला असतास. मला असं वाटते मी डिप्रेस नाही राहिलो तुमच्याकडून ऐकून की तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात प्रायोरिटीवाली जी गोष्ट असणार, ज्याला तुम्ही सगळ्यात जास्त प्राधान्य देतात, ती म्हणजे शी असणार. नाही, शी करणं असणार. शी करणे. हा, शीला कसं प्राधान्य पण शी तर तुम्ही स्वतःहून करता ना, कोणी करून नाही घेत ना. तेच तर सांग, ते शी करणं, त्या प्रोसेस. हे मला असं वाटतं चिन्मय सर सोबत जेवढा वेळ घालवला त्यामध्ये एवढा कळला की ज्या गोष्टीला आपण इम्पॉर्टन्स कधी देत नाही, म्हणजे पोट साफ होणे, मेंटली स्ट्रॉंग होणे, हे तुम्ही घडून आणतात. हे तुम्ही एकदम आमचे हे मोठं पॉइंट सर्व क्लिअर केले. खरं. तर मग आता लोकांनी आपल्याला इथपर्यंत ऐकलाच आहे. जर इथपर्यंत ऐकला असणार तर त्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग आहात किंवा तुम्ही फारच फ्री आहात जे तुम्ही आम्हाला ऐकला. त्यासाठी आपण टाळ्या वाजवायची. बरोबर. नाही, हे टाळ्या मी तुमच्यासाठी वाजवतोय. आणि मी एक सांगू इच्छितो, जर तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघितलाय, आमचं तुम्ही एवढी गोष्ट ऐकलंय, तर एकदा शी करून आणि कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही किती वेळा शी केली दिवसातून. पण एकदा पॉडकास्ट संपल्यानंतर एकदा शी करा, एक लाईक द्या, एकदा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सांगा की शी केल्यानंतर बरं वाटलं की नाही. जगातलं सर्वात जास्त आनंद तुम्हाला शी केल्यानंतर मिळालं की नाही
हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तर तुला पेरू फायबर तुमच्या नाही, मी आता जाऊन आलोय तरी मी फायबर खाते का, कारण तो मला आनंद परत पाहिजे. लाईफ ही परफेक्ट नसते, पण आपण हसत नाही आलो तर आयुष्य पूर्णपणे आपल्याला हसत येते. त्याकरता हे तुम्हाला टाळायचं असेल, त्याकरता तुम्ही बघत जावा आमचे पॉडकास्ट फक्त आणि फक्त डोक्याला शॉट या चॅनलवरती. आम्हाला बघितल्यासाठी तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. मंडळ आपले आभारी आहे. आणि शी करा, विसरू नका.